United States will come to us and say you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Our Prime Minister will not decide. Our energy is weaponized. Give us access to the EVM. You know why he sold India? Because they are choking him. PM की आंख में दर्द दिखता है. दिख रहा है सर. भाजपासाठी राहुल गांधी सध्या आउट ऑफ सिलेबस ठरतायत का हा प्रश्न पडण्याला कारणीभूत ठरलाय राहुल गांधींचा आक्रमक बाण आणि त्यांचा काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतचा जनसंपर्क. राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यानं सध्या एवढं तर नक्की झालंय की ज्या भाजपानं राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवलं तेच राहुल गांधी आता भाजपा नेत्यांना भारी पडतायत का असंही चित्र अनेकदा बघायला मिळालं. कारण संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेरही राहुल गांधी जोरानं खिंड लढवतायत. अलीकडेच राहुल गांधी बोलायला येताच मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद जोशी यांना पळ काढताना बघितलं. राहुल गांधी मात्र यासोबत मीडियाशी बोलू म्हणून त्यांना हाताला धरून ओढताना दिसून आले. त्यामुळे भाजपाने चिडवलेला पप्पू आता त्यांना आउट ऑफ सिलेबस ठरतोय. लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी केलेल्या अलीकडील भाषणांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोर मोठं राजकीय आव्हान उभं केलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते राहुल गांधींची आक्रमक शैली आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे भाजपच्या पारंपरिक रणनीतीसाठी आउट ऑफ सिलेबस ठरत आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अत्यंत धारदार भाषण केलं. त्यांनी केवळ सरकारवर टीका केली नाही तर डेटा सार्वभौमत्व, चिनी घुसखोरी आणि देशांतर्गत लोकशाही संस्थांच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या भाषणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी लष्कर प्रमुख जनरल M.M. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा त्यांनी दिलेला संदर्भ. या मुद्द्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सत्ताधारी पक्षाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. भाजपने यावर तीव्र आक्षेप घेत राहुल गांधींविरुद्ध सबस्टॅन्टिव्ह मोशन दाखल केलाय. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्याची मागणी केली. भाजपचा आरोप आहे की राहुल गांधी परदेशी शक्तींच्या मदतीने देशातील संस्थांना बदनाम करतायत. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींवर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून त्यांच्या भाषणातील काही अंश संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्याला प्रतिसाद देत बसण्याऐवजी राहुल गांधींनी 21व्या शतकातील डेटा हे भारताचं सर्वात मोठं भांडवल असल्याचं सांगत सरकारला जागतिक स्तरावरील धोरणांवर घेरलं. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी लष्कराच्या संदर्भातील त्यांच्या विधानांमुळे सरकारला प्रक्रियात्मक कायदेशीर कारवाईचा जसं की विशेषाधिकार हनन प्रस्तावाचा आधार घ्यावा लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प एप्स्टाईन फाईलच्या मुद्द्यावरून तर राहुल गांधी तुफान प्रहार करतायत. राहुल गांधींच्या या भाषणामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. एका बाजूला भाजप त्यांना अर्बन नक्षल किंवा परदेशी एजंट म्हणत रोखण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी तुम्ही काहीही करा, मी शेतकऱ्यांसाठी आणि देशासाठी लढत राहीन असं ठामपणे सांगतायत. लोकसभेतील राहुल गांधींची ही नवी खेळी भाजपच्या प्रस्थापित राजकीय समीकरणांना आव्हान देणारी ठरली असून यामुळे आगामी काळातील संसद सत्र अधिक वादळी होण्याची चिन्ह आहेत.